आणखी एक महत्त्वाची बातमी, माझी लढत प्रतापराव जाधव यांच्यासोबत असणार आहे. बुलढाण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. प्रतापराव यांची संपत्ती 2009 मध्ये 1 कोटी होती, ती आता 16 कोटी झाली. खासदारांनी असं काय केलं की त्यांची संपत्ती इतकी वाढली, अशी टीका खेडेकर यांनी केली आहे. प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आहेत. भाऊ, काय सांगाल, आज गजानन महाराजांचं दर्शन घेतलं, काय मागितलं आणि आता अर्ज दाखल करणार आहात? आज श्री संत गजानन महाराजांचं दर्शन शेगावला घेतलं आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद विजयासाठी, तसेच मागच्या 15 वर्षामध्ये हा जो जिल्हा अविकसित राहिला त्याचा विकास माझ्या हातून पूर्ण हो, मला यश मिळो, अशीच मागणी मी त्या ठिकाणी केली. आज मोठं शक्ती प्रदर्शन असणार आहे अर्ज भरण्याच्या वेळेला. कोण कोण नेते उपस्थित राहतील साधारण? तर या ठिकाणी शिवसेनेचे नेते, युवा सेनाप्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब, आमच्या फायर ब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे आणि अंबादाजी दानवे विरोधी पक्ष नेते आहेत, हे येणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शरदचंद्रजी पवार यांचे नातू आदरणीय आमदार रोहितदादा पवार हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. बाकी अजून सगळे पदाधिकारी. प्रतापराव जाधव यांनी सुद्धा नामांकन अर्ज दाखल केला. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा अर्ज दाखल केला. दोघांपैकी कोणाचं आव्हान असणार आपल्यासमोर? निश्चितपणे केंद्रामध्ये ज्यांचं सरकार मागच्या 10 वर्षापासून सुरू आहे, राज्यामध्ये सगळ्याच पक्षांना तोडून एक महायुती त्यांनी तयार केली. एक मोठी संख्या 200च्या वर 288 पैकी त्यांनी तयार